हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, 2 दिवस झाले गणपती बाप्पांचे आगमन होऊन, पण व्हिडिओ टाकायचा राहिला होता. व्हॉईस ओव्हर किंवा एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हता. काही ना काहीतरी कामं किंवा शाळा वगैरे, पुन्हा आता 1 दिवस सुट्टी झाल्यावर शाळा चालू झालेली आहे, त्यामुळे वेळ मिळत नव्हता. इथे बघा, आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत. हे आहेत आमच्या मोठ्या ताई, म्हणजे माझ्या जाऊबाई. त्या गणपतीची दृष्ट काढत आहे किंवा ते भाकर तुकडा ओवळून टाकत आहे. आणि आता गणपती आम्ही घरात घेणार आहोत. खूप उशीर झाला. रात्री गणपती बाप्पा आमचे 10 वाजता आलेले आहेत रात्रीच्या. गणपती बाप्पा आम्हाला काही आमच्या मनासारखे भेटत नव्हते. यावेळेस आम्ही मूर्तीसुद्धा खूप मोठी घेतली, म्हणजे ती अचानकपणे झालेली, आवडली त्याच्यामुळे तीच घेतली, पण ती मोठी झालेली आहे. कसे आहेत बघा आमचे गणपती बाप्पा, नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले का तुम्हाला? थोडंसं चित्र ब्लर येतं आहे, कारण की हा रात्रीचा व्हिडिओ आहे, रात्रीच्या 10 वाजताचा. मस्त असे बघा आमचे गणपती बाप्पा आरामशीर बसलेले आहेत. आता त्यांना आम्ही घरात घेणार आहे. त्याच्या आधी आम्ही इथेच त्याची आरती करत आहे. ही बघा आमची बारकी चिमुकली. आम्ही करू तसं तिलाही करायचं असतं. ती आता इथे गणपती बाप्पाची आरती ओवाळत आहे. ती मला विचारून करत आहे, हळदी कुंकू कुठे लावू. आता तो गणपती बाप्पा मोठे असल्यामुळे वरपर्यंत तर काही हात पुरवत नाही, मग त्याच्यामुळे तिला म्हणलं पायापाशीच ठेव. मस्त अशी बघा त्यांनी पूजा केली, हळदी कुंकू वाहिले. आता आरती देखील ओवाळत आहे. आता असे करून आम्ही सगळेजण आरती करून घेणार आहे. आता मी आरती करत आहे बघा, हळदी कुंकू ओवाळून मी त्याची आरती करणार आहे. गणपती बाप्पा आमचे खूप उशिरा आलेत बघा. आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो, पण उरकत असंच टाईम होत जातो. हे आमच्या ताई आहेत, मोठ्या जाऊबाई आहेत. त्या आता पूजा करत आहे. बाकीचं घरातलं संपूर्ण आवरून झालेलं आहे. इथं मी बघा सगळ्या मुलांना, हे आमचे दीर आहेत मोठे, त्यांच्या पाठीमागे मिस्टर आहेत. सगळ्यांना मी कुंकवाचा नाम ओढला आहे. गणपती बाप्पा घेतला, पण कोणीही नाम ओढलेला नव्हता, तर मी सगळ्यांना कुंकवाचा नाम ओढत आहे. मस्त असं सगळ्यांना टिळा लावून झालेला आहे. आता गणपती बाप्पा आतमध्ये घेण्याची तयारी चालू आहे. आता सगळे तेच चर्चा करत आहेत की गणपती बाप्पा घरात घेऊन जायचे कसे. पण बघू, होत आहे, प्रयत्न केले. गणपती बाप्पा आमचे घरात देखील गेलेले आहे. आता मस्त असं बघा गणपती बाप्पांना उचलत आहे. भरपूर मोठा गणपती बाप्पा झालेले आहेत आमचे, पण ठीक आहे, चालायचं. जशी मूर्ती आवडून तशी घेत असतो आम्ही. काय लहान मोठे असं बघत नाही. मूर्ती आवडली की गणपती बाप्पा आम्ही घेऊन येत असतो. आता गणपती बाप्पा बघा मस्त असे आमच्या घरात चाललेले आहे. आता दोघं तिघं त्या मित्र वगैरे आहेत, सगळे मिळून आता गणपती घरात घेत आहेत. बाप्पांचं आगमन झालेलं आहे घरामध्ये. आता मस्त असे बघा चेहरा कसा वाटतोय बघा, अगदी बोलके चेहऱ्यासारखा दिसतोय. मस्त अशी सुंदर मूर्ती आहे. कुणाकुणाला आवडली नक्की सांगा. आतमध्ये नेण्यासाठी थोडे कष्ट करावे लागत आहे, पण ठीक आहे, घेऊया आपण. थोडं दारामध्ये अडत होता, पण त्यातूनही आम्ही त्याला आतमध्ये घेतलेला आहे. बघा, ज्याची इच्छा असते तो बरोबर कसंही काय होईना पण ते घरामध्ये येतात. आम्हाला वाटलं होतं आता घरात येतात का नाही, पण व्यवस्थित आले. थोडा दारामध्ये अडले होते, पण त्यातूनही आम्ही व्यवस्थित काढले आणि घरामध्ये नेलेले आहे. खूपच मोठी मूर्ती झाली, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन आलं होतं, पण काही नाही, ठीक आहे, झालं. मस्त असं आम्ही डेकोरेशन मोठं केलं होतं, म्हणून आम्ही टेबल वगैरे मोठा दुसरा केला. पण ते डेकोरेशन मोठं केलं, टेबल मोठा केला, तर यावेळेस आमचा गणपतीही मोठा झाला आहे. अगदी 4-5 जणांनाही तो उचलत नव्हता. आता बघा आम्ही त्या टेबलावरती ठेवत आहोत सगळे मिळून. मस्त अशी मूर्ती आहे. मूर्ती खूप छान आहे, आम्हाला खूप आवडली मूर्ती. तीच आता
ॲडजस्टमेंट चालू आहे. मूर्ती कशी ठेवावी, कशी बसेल त्याप्रमाणे ठेवणार आहे. पुढे बघत राहा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असे बघा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. मागे छान अशी फुलांची आरास केलेली आहे. आता आम्ही पूर्ण पूजा करून घेतली. हार वगैरे ओवला, त्याला हार घातलेला आहे गणपती बाप्पांना. आणि आता आरती चालू आहे बघा आमच्या घरी. ही आरती रात्रीच्या 11 वाजता आम्ही करत आहोत. फक्त आम्ही घरातलेच आहोत, बाहेरचे कुणीही नाही. फक्त आम्ही आमच्याच घरातले आहे आरतीला. आमचा कुक्या देखील आहे बघा आरती करण्यासाठी. मस्त असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे. मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डेकोरेशन नीट दाखवेल. आता खूप उशीर झाला होता, रात्र झाली होती. पुन्हा सकाळी शाळा वगैरे होती मुलांची. आम्ही घाईतच सगळ्या गोष्टी उरकल्या. पुन्हा दाखवेल मी तुम्हाला सगळा व्हिडिओ. पुन्हा डेकोरेशन दाखवेल. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे बघा श्रीकृष्णाचं. मी पुढच्या व्हिडिओत दाखवेल. मस्त अशी आरास केली बघा. खाली टेबलाच्या खाली आम्ही डेकोरेशन सगळं करतो दरवेळेस. पण आमचा टेबल लहान होता, जागा पुरत नव्हती, म्हणून आम्ही टेबल मोठा केला. तर आमचं डेकोरेशनसुद्धा मोठं झालं. आरती झालेली आहे. इथे मस्त आमचे सगळे देव आहे बघा. मस्त पूजा झाली, धूपदीप लावले, दिवे लावलेत. असा होता बघा आमचे गणपती बाप्पांचा दिवस. ते विराजमान झालेले आहे. कसे झाले नक्की सांगा.